हॅलो. हां, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी तुमचं सर्वांचं पी.जी. कदम सर स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज थोड्या वेळापूर्वीच तुमचा पेपर झालेला आहे. सर्वांचा पेपर बऱ्यापैकी गेलेला आहे, चांगला गेलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे लगेच फोन आलेले होते मित्रांनो मला, की सर मॅथचा पेपर खूप सोपा होता. बऱ्याच जणांचं म्हणणं होतं, पण काही जणांचं म्हणणं असं होतं की सर मॅथचे काही क्वेश्चन खूप मॅथ रिजनिंगचे एकदम सोपे होते, पण आम्ही तिथपर्यंत जायला थोडा वेळ गेला. पहिले 80 क्वेश्चनच सोडवायला आम्हाला वेळ जास्त गेलेला आहे, वेळ पुरला नाही, असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. जनरली आपण गेल्या वर्षीच्या आयडियानुसार 20 प्रश्न येणार आहेत. आपल्याला माहीतच होतं ते 20ला 20 क्वेश्चन्स याही वर्षी आलेले आहेत. तशाच टाईपनं आयोगानं कुठलेही काही चेंजेस जास्त केलेले नाही. कुठलेही काही पॅटर्न म्हटल्यासारखं 15च क्वेश्चन येतील का असं काही वाटत होतं काही विद्यार्थ्यांना, पण 15 क्वेश्चन नाही तर गेल्या वर्षीसारखेच 20 क्वेश्चन्स या वर्षी आलेले आहेत. तुम्ही बघितलेला आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काय करणार आहे की आता जे काही आपले 15-20 क्वेश्चन आलेले आहेत एक्झामला, या सर्व क्वेश्चनचे स्पष्टीकरण सांगणार आहे. कारण की का बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं की सर मी अंदाजे काही 2-4 क्वेश्चन गोल केले होते, बरोबर आलेत का चुकलेत, असे बरेच विद्यार्थी म्हणू लागलेत. आणि मी म्हटले की थोडा वेळ थांबा, थोड्या वेळामध्ये मी लगेच ती PPT तयार झाली की आपण लगेच काय त्यांचे स्पष्टीकरण घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे पेपर खूप चांगल्या पद्धतीने गेलेला आहे. पेपर सोपा अवघड 3-4 क्वेश्चन्स थोडेसे तुम्हाला अवघड जाण्यासारखे होते, पण बाकीचं काही प्रॉब्लेम नव्हतं विद्यार्थी मित्रांनो. मग जे रेग्युलर अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने मॅथ रिजनिंगचे क्वेश्चन्स 16-17 प्रश्न बरोबर सोडू शकतात. काही अडचण नाही त्या ठिकाणी. कळालं का? मग मी परत एकदा तुमचं सर्वांचं राजमुद्रा अकॅडमी पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. आणि लगेच आपण जे काही आपले क्वेश्चन आहेत, वेळ न देता आपण लगेच स्पष्टीकरण पाहूयात मित्रांनो. बघा, तर या ठिकाणी पाहत असताना हे 2024ची एक्झाम्स होती आपली. 2024-25मध्ये आता ही एक्झाम झालेली आहे. हे सगळं काही तुमचं पहिलं पेज आहे. सी सेटबद्दलचे जे काही प्रश्न आहेत सी सेटमध्ये, त्या सिक्वन्सनुसार मी उत्तरं सांगत आहे मित्रांनो. माझ्याकडे आता हे पेपर कोणता आहे, सी सेटचा आहे. त्या पद्धतीने मी तुम्हाला उत्तरं सांगत आहे. ते तुम्ही चेक करायचं आहे. ज्यांचा दुसरा सेट आहे त्यांनी ते मी जे उत्तरं सांगितले तिथं तुम्ही करेक्शन करून घ्या. म्हणजे त्या पद्धतीनं तुम्ही ते टिक करून घ्या, म्हणजे तुम्हाला ते प्रश्नाचं उत्तर कळेल. 100 प्रश्न 100 मार्क्स होते. हे बाकीच्या गोष्टी तुम्हाला काही सांगायची गरज नाही. तर आता लक्षात घ्या मित्रांनो की आपल्याला जे काही प्रश्न आज मॅथ रिजनिंगचे आलेले आहेत ते कुठं 81 ते 100 पर्यंत आलेले आहेत. एनी डाऊट त्यामध्ये? तर काहीच डाऊट नाही. जे जसं येणार होतं, जसा यायचं होतं तसं आलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता एक एक मी स्पष्टीकरण पाहतो, तुम्हाला ते पण डिटेल व्यवस्थितरित्या बघायचं आहे. आता या ठिकाणी त्यांनी काय काय सांगितलेले आहेत पहा बरं. समीरने एकूण 360 रुपयाला, नीट लक्षात घ्या मित्रांनो की समीरने एकूण त्यांनी काय काय सांगितलेले आहेत एकदा व्यवस्थित लक्षात येऊ द्या. इथं समीरने एकूण 360 रुपयाला काही सफरचंद खरेदी केले, तर त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयाची सूट मिळालेली असते. तेव्हा तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. किती रुपयाची सूट मिळाली तर मित्रांनो, 3 रुपयाची सूट मिळालेली ते असेल. तर अशा टाईपचे प्रश्न तुम्ही लवकरात लवकर म्हणलं तर तिथं ऑप्शन टाईपनं सोडवणं गरजेचं होतं मित्रांनो. मग लगेच तुम्हाला कळायला असतं, तिथं काही प्रॉब्लेम्स नाही. याचं उत्तर तर तसं तर 24च येणार आहे. आता बघा या ठिकाणी मी काय करतो, सपोज 360 रुपये आहेत, त्यानं 24 रुपयाला किती सफरचंद घेऊन शकला असता, सॉरी 24 सफरचंद घेतला असेल तर एक सफरचंद किती रुपयाला पडलं, 6 न भाग द्या, 6×24 6 7 36 0 द्या, म्हणजे किती आलं मित्रांनो 15 रुपयाला त्याला एक सफरचंद पडत आहे का नाही सांगा. आता 3 रुपयाची सूट पडली म्हणजे एक सफरचंद त्याला किती रुपयाला पडेल सांगा बरं, 9 रुपयाला पडेल का नाही सांगा बरं. 9 रुपयाला त्यांनी, मग त्यानं पैसे किती दिलेले आहे, 360 रुपये दिलेले आहे. किती रुपये दिलेला आहे मित्रांनो, 360 रुपये. पहिलं 15 रुपयाला त्याला किती सफरचंद भेटत होते, 360 सफरचंद भेटत होते. आताही त्याला 360 सफरचंद घ्यायचे आहेत. कळलं का? तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले, 25% अधिक सफरचंद खरेदी केलेला आहे. मग आता नीट लक्षात घ्या, 25% अधिक म्हणजे ह्या 360चे 25% आधी तुम्ही काढून घेतलं तरी चालते मित्रांनो. 360चे किती काढायचं, 25 × 25 25 × 100 4 × 4 4 × 24 4 × किती होत आहेत मित्रांनो, 4 × 9 = 36 आणि इथं 0 असं आपण दिलं तरी या ठिकाणी किती होत आहेत, त्या ठिकाणी 90 होत आहेत.
मग आता जे काही किंमत येत आहे ती किंमत आपल्याला काय करायची आहे, इथं गृहीत धरायचं की 25% जास्त येत आहेत का नाही, तेवढं चेक करायचं फक्त पहिल्यांदा. मग आता मला सांगा या ठिकाणी 3 रुपयाची जास्त पैसे म्हणजे किती रुपये होत आहेत, किती टक्के होत आहेत, 25% होत आहेत. सरळ सरळ येते. आता 24 सफरचंद पहिले जर घेतलेला असेल तर त्याचे काय करायचं आहे, 25% काढायचे म्हणजे 6 सफरचंद येतील. मग दुसऱ्या वेळेसला त्याला पहिल्या वेळेसला 15 रुपयाला सफरचंद भेटत होतं, आता 12 रुपयाला सफरचंद भेटणार. म्हणजे तुम्हाला काय होणार आहेत, 3 रुपयाला जास्त सफरचंद भेटणार आहेत ना. म्हणजे मग दुसऱ्या वेळेसला किती सफरचंद भेटतील सांगा बरं, 30 सफरचंद भेटतील. कारण की का 360 रुपयाला आता किती ना 12 भाग द्यावा लागते, 12 × 12 12 30 म्हणजे 30 रुपये आपला 30 सफरचंद भेटत आहेत. म्हणजे 6 सफरचंद एक्स्ट्रा येत आहेत. 24चे 25% काढायचं, 360चे 25% काढायची गरज नाही. आपली गडबड होऊ लागली होती तिथं तर बघा कसं झालं असेल तुम्हाला. तर मग हे किती रुपये येत आहेत, 6 रुपये. म्हणजे 24 सफरचंद पहिल्यांदा त्यानं खरेदी केलेला होता, तेव्हा त्याला 6 सफरचंद एक्स्ट्रा भेटत आहेत. कधी 3 रुपये कमी केलं तेव्हा. एवढं डिटेल तुम्हाला व्यवस्थित पाहता आलं पाहिजे. एकदम सिंपल होतं तसं, तेवढंही काही अवघड जात नाही. फक्त गडबड जर केलं तर मग प्रॉब्लेम आला असता. आता त्यांनी नेक्स्ट प्रश्नामध्ये काय काय केलेत बघा बरं थोडंसं. नेक्स्टमध्ये काय सांगितलेलं आहेत मित्रांनो, 150 ते 500 या संख्येमधील किती संख्या अशा आहेत की 11 भाग जाईल असे संख्या सांगा म्हणले. आता 11 भाग जाणारी संख्या जर शोधायचं असेल तर 1 ते 100 पर्यंत बघा, 1 ते 100 पर्यंत 11 99 9 संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत तर इथं 150 ते 500 म्हणलंय. 201 ते 300 पर्यंत किती संख्या येतील सांगा, 9. परत 301 ते 400 पर्यंत किती येतील मित्रांनो, 9. मग 401 ते किती 500 पर्यंत 9, हे झाले 9 त्रिक 27. आणि 150 म्हणजे 151 ते 200 पर्यंत किती संख्या भेटतील आपल्याला, 5. मग 27 आणि 5 किती झाले सांगा बरं, 32. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला किती संख्या भेटणार आहेत, टोटल 32 संख्या भेटणार आहेत. हे तुमचं उत्तर तिथं आलं पाहिजे होतं. बघा काही जणांचे काय काय उत्तर आलेत, काय काय नाही, ते उत्तर चेक करा म्हणजे लगेच तुमच्या लक्षात येईल मित्रांनो. त्या ठिकाणी लगेच सांगता येईल. आता बघा या ठिकाणी अशी एक डायग्राम दिलेली होती. बऱ्याच विद्यार्थ्यांना वेळ शेवटी 10 मिनिटच राहिलेला होता, म्हणून असे डायग्राम बघितले की मग गोंधळून गेले, थोडंसं प्रॉब्लेम आला होता त्यांना. आता मला सांगा याचं उत्पन्न किती आहे, 40,000 रुपये उत्पन्न होतं. घर भाडे, किराणा माल आणि प्रवास. बघा घर भाडे 110, किराणा माल 90, 200 झाले. आणि कशावर म्हणलेला आहे, प्रवास 270. म्हणजे 360 वरती किती मित्रांनो, 360 वरती 270 आले डिग्री एवढा खर्च झालेला आहे. तर 40,000वरती किती, 40,000वरती किती असं आपल्याला गृहीत धरायचं. 40,000चे 0 0 कट करा, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 4 1 4 4 1 4. म्हणजे हे किती झालं, 10,000 गुणिले 3. म्हणजे त्याचं किती खर्च झालेला असेल सांगा बरं, 30,000 रुपये. मग खालीलपैकी आकृतीचे अवलोकन करा असं काढायला सांगितलं. किती खर्च केलेला असेल तर त्यांना किती केलेला आहे सांगा बरं, 30,000 रुपये खर्च केलेला आहे. असं जनरली तुम्हाला लगेचच्या लगेच तिथं थोडंसं लक्षात आलं पाहिजे होतं. तेवढी काही अडचण नाही त्या ठिकाणी प्रश्न उत्तरं सांगण्यासाठी. कुठलीही तेवढी अडचणी येत नाहीत मित्रांनो, डायरेक्टली तुम्हाला उत्तरं तिथून येतात बरं का. हां आता नेक्स्ट बघा या ठिकाणी तर एकदम सिंपल दिलेलं आहे. हां इथं मात्र विद्यार्थ्यांनी खूप गडबड केलेत. गडबड करायची काही गरज नव्हती, सरळ सरळ सिंपल आहे. अ न ब ला दिलेला आहे आणि ब न क अ ला दिलेला आहे. परत यानं जर 100 रुपयाची वस्तू असेल तर 110 रुपयाला दिलं, 10% फायदा झाला ना. याला काय झालेला आहे मित्रांनो, फायदा झाला, नफा झाला. किती टक्के, 10% रुपये, 10 रुपयाचा नफा झाला का नाही इथं बघा बरं. परत यानंच रिटर्न घेतलेला आहे 10%. 10% काले तर 11 रुपये म्हणजे 99 रुपयाला. मग याला फायदा हे पहिल्याचा 10 रुपयाचा आणि इथे 1 रुपयाचा, म्हणजे टोटल फायदा किती होत आहे, 11 रुपयाचा फायदा होत आहे. म्हणजे 11% नफा असं तुमचं उत्तर यायला पाहिजे होतं बरं का. म्हणजे 11% नफा या ठिकाणी उत्तर तुमचं आलेलं असेल. एकदा व्यवस्थित लक्षात घ्या, सोपं आहे ते, तेवढं काही अवघड प्रश्न तिथं दिलेला नव्हता. नेक्स्ट आता बघा बरेच विद्यार्थ्यांना आता हे जे गणित दिसत आहेत ना, ॲज इट इज गेल्या वर्षी मी जे काही विद्यार्थ्यांना शिकवलेले आहेत ना, ॲज इट इज असेच प्रश्न आहेत मित्रांनो, सेम टू सेम. बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं फोन करूनही सांगितले, सर हे जशाच तसं आलेले आहेत, तुम्ही जसं सांगितलं तसं. पण तिथं वेळ पुरला नाही काही जणांना, कारण का आधीच पेपर टॅकल झाला नाही, थोडेसे अडचणी गेले असतील. असू द्या मित्रांनो. तर आता या ठिकाणी लक्षात घ्या, 18 मीटर लांब व 12 मीटर रुंद हे लहानपणीपासून सोडवलेलं. मी तर भरपूर गणित घेतलेलं आहे त्याच्यावरती. हां
30 सेंटीमीटरचे, आता हे मीटरमध्ये आहे ते सेंटीमीटर आहे, तर मीटरचे सेंटीमीटरमध्ये कन्वर्जन करा. या ठिकाणी किती आहेत? 18 आहेत. 1800 गुणिले काय करायचे मित्रांनो? हे 1200 मीटरचे सेंटीमीटर, मोठ्याचं क्षेत्रफळ भागिले छोट्याचं क्षेत्रफळ करायचं असते. मग 30 गुणिले किती करायचं सांगा बरं? 30. सोपं आहे. शून्य कट करा, शून्य, 3 एक 3, 3 संग 18, 60 झाले. इथं एक एक शून्य कट करा, 3 एक 3, 3 चौक 12, शून्य, 6 चौक किती झाले सांगा? 24 आहे. म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे होतं? तुमचं आन्सर सांगा बरं. त्या ठिकाणी 24 हे आन्सर उत्तर यायला पाहिजे होतं. इतकं सिम्पल कन्सेप्ट त्यांनी त्या ठिकाणी विचारलेला होता. काहीच गडबड करायची गरज नव्हती तिथं. एकदम सिंपल आणि कमी वेळातही उत्तरं येतात. हे जास्त वेळ करायची गरज नाही. हां, बघा आता या ठिकाणी नेक्स्ट पण मी क्वेश्चन सांगतो. इथं त्यांनी काय केलेत? हे तर प्रश्न, असे तर प्रश्न खूपच मी घेतलेले आहेत बरं का. ताशी 80 किलोमीटर वेगाने इतकी लांबी आहे, प्लॅटफॉर्मला ओलांडते, तर प्लॅटफॉर्मची लांबी काढा. आता मला सांगा, ही लांबी कोणाची आहे? आगगाडीची. आगगाडीची लांबी तेवढी आहे, किती आहे? 700. प्लॅटफॉर्मची x असं गृहीत धरायचं. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, वेग किती आहे? 80. 518 मल्टिप्लाय करा त्याला, गुणिले काय करायचे मित्रांनो? 72 सेकंद. 18 एक 18, 18 चौक 72, 5 चौक 20, 20 दोन्ही 60, किती झाले? हे झाले 20. बघा 8 दोन्ही 16, 2 शून्य द्या, 1600. मग एक्सची किंमत काढायचं तर 700 नेऊन मायनस करा. 1600 मधून 700 गेले, उरले किती सांगा बरं? 900. 900 मीटर लांबी कोणाची असेल? त्या ठिकाणी ते जे काही प्लॅटफॉर्म असेल त्याची लांबी असेल. किती दिलेलं आहे सांगा बरं? 900 मीटर. सर एवढं सोपं होतं का? आता तुम्हाला वाटते की एवढं सोपं होतं का सर? हां होतं, काहीच अवघड नव्हतं तिथं त्या ठिकाणी. म्हणजे एवढ्या सोप्यावरती आपल्याला उत्तर तिथं सांगायचं आहे. बघा नेक्स्ट, काही जणांनी इकडे आलेच नाहीत, पहिल्याच क्वेश्चनमध्ये वेळ गेला त्यांचा, म्हणून प्रॉब्लेम गेला. बरं सगळं कळालं का? भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर तो निघून गेलेला आहे. नीट लक्षात घ्या मित्रांनो, नेमकं काय काय झालं, काय काय नाही ते बघा. 80 दिवसात तो काम पूर्ण करतो, पण 10 दिवस काम केला आणि निघून गेला. उर्वरित काम कोण केलं सांगा बरं? 35 दिवसात कोण केलेलं आहे? नीरजने केलेलं आहे. नीट लक्षात घ्या. या ठिकाणी मी काय काय करत आहे. या ठिकाणी असं भूषण आहे, 80 पैकी त्यानं 10 दिवस काम केला, म्हणजे 80 वस्तू तयार करायचे होते, तर 10 वस्तू त्यांना तयार केला. मग शिल्लक वस्तू किती राहिले सांगा बरं? 80 पैकी 70 वस्तू शिल्लक राहिले ना बरं? किती राहिले सांगा बरं? 80 पैकी 70 वस्तू त्या ठिकाणी शिल्लक राहिले. मग 80 पैकी 70 वस्तू, 80 पैकी किती वस्तू सांगा बरं? 70 वस्तू कोण तयार करत आहे? नीरज तयार करत आहे. नंतर कोण करत आहे सांगा बरं? नीरज. नीरज करायला किती दिवस लावत आहे सांगा? 35 दिवस लावत आहे मित्रांनो. किती दिवस लावत आहे सांगा बरं? 35 दिवस लावत आहे. तर एकटा नीरज ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लावल? आता इथं एकदम सिंपल लॉजिक आहे मित्रांनो या ठिकाणी, की हे 70 वस्तू तयार करायला त्यांना किती दिवस लावू लागला सांगा बरं? 35 दिवस. आणखीन हे 10 वस्तू तयार करायला, 70 वस्तू तयार करायला 35 दिवस, म्हणजे एका दिवशी 2 वस्तू तयार करत आहे त्यानं दुप्पट. म्हणजे 10 वस्तू तयार करायला आणखीन 5 दिवस लावल ना त्यांना. किती दिवस लावल सांगा? 5 दिवस. 35 आणि 5 किती झाले सांगा? 40. सूत्र वगैरे काही बाकीचं वापरायची गरज नाही, डायरेक्ट उत्तर येते तिथं. सिंपल लॉजिक आहे ना. 35 दिवसात 70 वस्तू तयार करत आहे, 10 वस्तू त्याने तयार केलेली, ह्याला आणखीन 5 दिवस लागतील ना. 35 आणि 5 किती झाले सांगा? 40. म्हणजे 40 दिवसामध्ये कोण काम पूर्ण करू शकला असता? नीरजनं ते काम किती दिवसात करू शकला असता मित्रांनो? 40 दिवसामध्ये ते काम करू शकला असता. सिंपल आहे का नाही सांगा बरं? एकदम सिंपल कन्सेप्ट आहे हे, लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे होतं तिथंही. हां नेक्स्ट बघा, आता या ठिकाणी काय काय दिलेत? 5 वर्षापूर्वी रेखा व न्याय. आता हे तर खूपच आवडतं माझा प्रश्न आहेत, असे वयवारी म्हणलं की भरपूर गणिते घेतलेले आहेत बरं का. हां हे लक्षात आलं पाहिजे. 5 वर्षापूर्वी रेखा व न्यायाचे सरासरी वय. हे बघा इथं कोण कोण आहे या ठिकाणी? रेखा आहे, मी इथं लिहित आहे, अधिक नेहा. ह्या दोघींचं वय जर काढायचं असेल मित्रांनो, 34 आणि 34 किती झाले सांगा बरं? 38 वर्षे झाले यांचे. आज रेखा व नेहा व नीरज. बघा आज कोण कोण सांगितलेलं आहे? रेखा अधिक नेहा अधिक नीरज. नीट लक्षात घ्या या ठिकाणी नीरज यांचे सरासरी 33 आहे. सरासरी 33 आहे म्हणजे आज त्यांचं वय किती झालं? टोटल जणांचं 99 झालं मित्रांनो. झालं का नाही सांगा बरं? 99 वर्ष झालेलं आहे. तर 10 वर्षानंतर नीरजचं वय किती आहे म्हणले. मग आता 10 वर्षानंतरचं नीरजचं काढायचं असेल तर ह्या दोघांचं आज माहिती आहे ना, दोघींचं किती आहे सांगा बरं? 68. आजचं वय जर काढायचं तर 68 तिकडे नेऊन मायनस करून टाका मित्रांनो. इथे किती राहिले सांगा? 1.
मी इथं 2 21 वर्षाचा आज नीरज आहे. नीट लक्ष द्या, आज उत्तर देऊ नका. आज किती म्हणलं तर आज नीरज आहे 21 वर्षाचा. मग 10 वर्षानंतर किती असेल त्याचं 21 अधिक 10 31 वर्षाचा तो असेल. झालं उत्तर, 31 वर्ष येते. इतकं सिंपल कन्सेप्ट त्यांनी विचारलेलं होतं तिथं. डायरेक्टली उत्तर तुम्हाला यायला पाहिजे होतं बरं का. हां नेक्स्ट बघा. हां आता अशा टाईपचा हा एक प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये सोडवत असताना थोडा अवघड वाटला असेल, पण मेथड थोडं लॉजिक तुमच्या लक्षात आलं असतं तर उत्तर बरोबर आलं असतं. तेवढं काही प्रॉब्लेम नाही. असे 3 प्रश्न आहेत, 2-3 प्रश्न असे आहेत की थोडंसं तुम्हाला जास्त कॅल्क्युलेट करणं गरजेचं होतं, म्हणजे थोडं लॉजिक लावणं गरजेचं होतं. कॅल्क्युलेशन जास्त कोणाच गणितात नाही. आता बघा या ठिकाणी असे टाईपचे प्रश्न ऑप्शन कट सोडवण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी ए पासून काही लोक चाललेले आहेत, चाललेत का नाहीत सांगा बरं. मग ए पासून जेवढे चाललेत त्याच्यातले अर्धे लोक कुठं उतरलेत सांगा बरं, बी जवळ उतरलेले आहेत. मग सीचं काही कन्सेप्ट आणखीन सांगितलेलं आहे, उतरलेत काही चाललेत. आता मी इथं तुम्हाला कन्सेप्ट इथं करून दाखवतो मित्रांनो. एक लक्षात घ्या, मी ऑप्शन कट जाण्याचा प्रयत्न करतो की यांना घेतलं तर 240चे डबल होतात, म्हणजे जेवढे उतरलेत हे 50% उतरलेत ना, म्हणजे इथं 100% असायला पाहिजे. यांचे डबल करून टाकायचं. यांचे डबल काय करायचं मित्रांनो, त्या ठिकाणी चेक करायचं त्यांना की नेमकं किती झालं असेल. आता रेल्वेत उपस्थित असणारे लोक स्थानक ए वर चाललेल्या प्रवाशांच्या 40% आहेत असं नंतर सांगितलेलं आहे तिथं. मग आता प्रवासी स्थानक बी वर किती उतरले, किती प्रवासी बी वर उतरले, 50% उतरलेत मित्रांनो. 50% उतरलेले आहेत ना, मग 100% ए वर आपण घेऊ. 275 मी घेतलं तर त्याची दुप्पट करा बरं. 250ची दुप्पट किती झाले 500, 25 25 550, म्हणजे टोटल किती विद्यार्थी आले इथं, म्हणजे लोक आलेत सांगा बरं. पण 550 लोक आले. त्याच्यापैकी बी जवळ उतरले किती सांगा बरं, 775 उतरले. आणि मग राहिले किती सांगा त्याच्यात, 275च राहिले. मग चढले नंतर किती त्याच्यात सांगा बरं, 25 चाललेले आहेत. म्हणजे टोटल लोक किती झाले इथं बीच्या ठिकाणी नंतर प्रवासात 300 लोक झाले. किती झाले सांगा, 300. आता पुढं काय झालं बघा, सी स्थानकावर रेल्वे गाडीत उपस्थित असलेल्यांपैकी 40% प्रवासी उतरले. मग 300चे 40% काढायचे मित्रांनो. किती काढायचे, 40%. नीट लक्षात घ्या, 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 120 लोक उतरले. मग गाडीत राहिले किती सांगा, 180. चढले किती नंतर, 40. नीट लक्षात घ्या, म्हणजे किती लोक झाले गाडीत सांगा बरं, 220 लोक झाले. गाडीत 220 लोक झालेले आहेत का नाहीत सांगा. मग 220 आपलं उत्तर आहे का, काही नाही सांगायचं तसं. हां मग त्यांनी काय सांगितलेत बघा आता पुढं. आता रेल्वे उपस्थित आहेत ए वर जेवढे होते पहिल्यांदा चाललेले त्याचे 40% लोक आहेत म्हणाले. मग एचे किती घेतले आपण, 550 घेतल्या. किती घेतलेले आहेत मित्रांनो, 550 लोक घेतलेले आहेत. त्याचे 40% काढून बघा तुम्ही. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. इथं 4 पंचे 20 ला 0 2 कॅरे 20 2 किती झाले 22. बघा बरं 220च लोक इथं राहिलेत का नाहीत. असं सिंपल लॉजिक तिथं लावायचं होतं. बऱ्याच जणांचा हा प्रश्न आलेला नाही तिथं परीक्षेमध्ये. ठीक आहे, 1-2 प्रश्न तुम्हाला थोडंसं डाऊटफुल गेलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण 16, 17, 18 प्रश्न बरोबर येणं गरजेचे होते. आयडेंटिटीवरती नेक्स्ट प्रश्न आहे. भरपूर वेळेस मी आयडेंटिटी आपल्या तर क्लासमध्ये घेत असताना भरपूर घेतलेले आहेत मित्रांनो आयडेंटिटीवर प्रश्न. सरळ सरळ इथं काय दिलेलं आहे, a² - b² आयडेंटिटी वापरा. a - b a+b. मग इथं मायनस कंडिशन आहे, मायनस कंडिशन कॅन्सल झाली, मायनस कंडिशन कॅन्सल झाली तर a+b राहते. मग यांची फक्त काय करा मित्रांनो, बेरीज करा. 3.45 49 0.51 सरळ सरळ 0 आले 1 10 0 1 म्हणजे किती आलं मित्रांनो 4. झाला आन्सर. किती येत आहे या ठिकाणी 4. आन्सर एकदम सिंपल होतं त्या ठिकाणी. लगेच आन्सर तुम्हाला तिथं सोडवता आलं पाहिजे होतं. बघा आता काही बुद्धिमत्तेचे ते प्रश्न एकदम सोपे सोपे आहेत. इथं इतकं सोपं दिले या ठिकाणी. तर पहिल्यांदा किती ॲड केलेत सांगा 3, नंतर किती केलेत 5, नंतर किती केलेत 7, नंतर किती केलेत 9, मग 27 उत्तर तुमचं आलं पाहिजे. तर झालं, एवढं सोपं होतं. त्यानंतर बघा डायरेक्शनचाही प्रश्न एकदम सोपा केलेत त्यांनी. अमर त्याच्या घराच्या पश्चिमेकडे शाळेकडे 4 किलोमीटर चालत गेला. बघा इथं अमरचं घर आहे, पश्चिमेकडे किती गेलेलं आहे 4 किलोमीटर गेलेलं आहे मित्रांनो. मग तिथून 2 किलोमीटर असं उत्तरेला गेला, 2 किलोमीटर उत्तरेला गेला आणि उत्तरेकडे बँकेत गेलेला आहे. इथं कुठंतरी बँक आहे, बँकेतून पैसे घेतला आणि अमर पूर्वेकडे गेलेला आहे. कुठं गेला, पूर्वेकडे. किती गेलेला आहे सांगा 4 किलोमीटर गेला. आणि भरतच्या घरी गेला. इथं कुठंतरी भरतचं घर आहे. आता भरतचं घर त्याच्या घरापासून किती दूर आहे,
असंच विचारलं घर यामधील अंतर, दोघांच्या घरातलं अंतर हे किती राहिलं मित्रांनो, इतकंच राहणार, म्हणजे 2 किलोमीटर तुमचं उत्तर येऊन गेलं पाहिजे होतं. इतकं सिंपल प्रश्न दिशा टॉपिकचा विचारलेला आहे. बघा एकदम सोपे सोपे प्रश्न आहेत परीक्षेमध्ये. बघा आता वेन आकृतीचे एकदम सिंपल प्रश्न, हां एकदा लक्षात घ्या लगेच कळते. सर्व मोगरे, एवढे मोगरे घ्यायचं आणि एवढे शेवंती घ्यायचं, नीट लक्षात घ्या रे. मग सर्व शेवंती का आहेत मित्रांनो, फुलं आहेत का नाहीत बघा बरं. मग याच्यावरून निष्कर्ष काढा, सर्व फुले मोगरे आहेत, सर्व फुले इथले फुले मोगरे होतात का नाहीत हे चुकलं. सर्व फुले शेवंती आहेत, इथले फुलं शेवंती होतात का नाहीत हे चुकलं. दोन्ही निष्कर्ष चुकले, म्हणजे 4 नंबर उत्तर तुमचं यायला पाहिजे होतं. झालं. हां आता इथं आकृती मोजायला थोडंसं अवघड गेलेत बरं का. मी भरपूर वेळेस डायग्राम्स असे घेतलेले आहेत परीक्षेमध्ये किंवा नेहमी क्लासमध्ये सांगत असताना. नेमकं लॉजिक लक्षात घ्या मित्रांनो. हे बॉक्स बघायचं असं, हे किती झाले सांगा 2. आता किती झाले सांगा 4 म्हणायचं नाही, नीट लक्षात घ्या. 1 2 3 4. मग आता मला सांगा 1 आणि 2चा मिळून 5वा, हा कितवा 6वा, हा कितवा 7वा आणि हा कितवा 8वा. एका बॉक्समध्येच 8 भेटलेलेत का नाहीत सांगा. मग इथं जर लाईन नसेल हे मधली तर इथं 8 इथं 8 8 8 8 चौक 32, हे 32 झाले. प्लस हे किती वाढतात मित्रांनो 3 आणि हे 3 किती वाढले सांगा 6. 32 आणि 6 किती झाले, हे 38 झाले. हेच 38 झालेत. आता वाढलेले कोणते असतील बघा, 1 2 3 4 5 6 7 8. हे 8 आणि खालचे 8 किती वाढले सांगा 16. परत इकडे 1 2 3 4 5 6 7 8, हे 8 वाढले. टोटल किती झाले सांगा बरं 60 झाले का नाही. म्हणजे टोटल ट्रायंगल किती असतील त्याच्यामध्ये 60 ट्रायंगल असतील, त्रिकोण असतील. एवढं सोपं तुम्हाला लॉजिकल कन्सेप्ट होता, तिथं लगेच कन्सेप्ट कळायला पाहिजे होता. आता बघा या ठिकाणी फक्त चिन्ह बदलायला सांगितलेत. इथं मायनस आहे, मायनसला काय घ्यायला सांगितलेत त्यांनी, गुणाकार घ्यायला सांगितले. जिथं मायनस आहे तिथं गुणाकार घ्या. प्लस आहे, प्लस म्हणजेच काय घ्यायला सांगितलेत बघा, प्लस म्हणजे या ठिकाणी मायनस घ्यायला सांगितलेत. मग गुणाकार म्हणजे काय घ्यायला सांगितलेत, भागाकार घ्यायला सांगितलेत. इथं भागिले करा, आणि भागिले म्हणजे काय घ्यायला सांगितलेत सांगा बरं, भागिले म्हणजे प्लस. झालं, एकदम सिंपल होतं या ठिकाणी. हां इथं भागिले 5 1 5 5 2 10, नीट लक्षात घ्या. मग 15 या ठिकाणी 15 तरी किती झाले सांगा 45 - 2 अधिक 5, मग किती झालं 45 43 आणि 5 किती झाले सांगा 48. उत्तर 48 आलं पाहिजे होतं. कॅल्क्युलेशनचा भाग होता. झालं, म्हणजे कॅल्क्युलेशन केलं तर लगेच तुम्हाला तिथं कळायला पाहिजे होतं. सांकेतिक भाषेचे एकदम कोडिंग सोपी आहे. इथं फक्त कोडिंग तुम्हाला काय म्हणलं होतं हे लक्षात आलं पाहिजे होतं. कळलं का. आता नीट लक्षात घ्या, या ठिकाणी हे शब्द दिलेले आहेत आणि त्याच्यासाठी हे दिलेत. आता यांचे 2-2चे जोड्या तयार करायचे मित्रांनो. बघा BREA हे जोडी तयार करायचं असं. हां जोडी तयार केली की लगेच लक्षात येईल. जोड्यांना क्रमांक द्या, 1 2 3 4 5 6 असे क्रमांक द्या. इथं बघा 1 2 3 4 5 6 असं क्रमांक द्यायचा. आता इथं जे जोडी आलेली आहे EA 2 नंबरची आलेली आहे का नाही बघा बरं. आता OU इकडून 2 नंबरची आलेली आहे, नीट लक्षात घ्या. मग नंतर कोणती आलेली आहे सांगा HR, म्हणजे ही किती झालेली आहे 4 नंबरची आलेली आहे का नाही बघा. नीट लक्षात घ्या, या ठिकाणी लगेच तुम्हाला त्या ठिकाणाहून कळेल. हां मग आता या ठिकाणी बघा ह्या 2 नंबरची जोडी आधी येईल का नाही सांगा बरं. ST येऊ का इथं आहे. झालं, बाकीचं काही बघायचीच गरज नाही तुम्हाला, बाकीचं उत्तर आपोआप येऊन जातं. आलं का नाही. 2 नंबरची जोडी, हे नंबर द्या, लगेच नंबर दिले की लगेच कळालं तुम्हाला. ST न सुरुवात झालेली इथं, बाकीचे सेम लॉजिकनं उत्तर येऊन गेला, तिथून लगेच कळेल तुम्हाला. त्यानंतर बघा नातेसंबंधाचा प्रश्न कंपल्सरी येते. मी कालही सांगितलं, उद्याही सांगितलं, नेहमी सांगतो, बरोबरच येणार आहेत. असेच प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेत येणार आहेत. नीट लक्षात घ्या मित्रांनो. मग आता हे बघा, रोहन रामूचा मुलगा आहे. रोहन जे आहे, रोहन नीट लक्षात घ्या, रामूचा मुलगा आहे. बघा या ठिकाणी रामू घेत आहे आणि रामूचा तो कोण आहे सांगा बरं, मुलगा आहे. असं कोणतेही लॉजिक त्या ठिकाणी तसं घेता येते. रामूच्या बाबांनी रोहनला, कोण रामूचे बाबा कोणतर ए नावाचे आहेत. डायरेक्ट तुम्हाला उत्तर तिथं येईल सांगा. रोहनला शाळेतून घेतले आणि सचिनच्या काकांच्या घरी गेले. इथं सचिन आहे, सचिन या काकांच्या घरी यांनी घरी गेले त्यांच्या. आणि सचिनची पत्नी रोहन आता याची पत्नी जी आहे ना, याची पत्नी नीट लक्षात घ्या, याची पत्नी कोणतर सी नावाची असेल. नावं काही द्या तिथं, काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो.
कोणतरी नावाची आहे. सचिनची पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय? आता सचिनची पत्नी आणि रोहनचे वडील कोण कोण म्हणत आहेत? सचिनची पत्नी. आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी हे रोहन जे आहे ते रामूचा मुलगा होय का नाही सांगा. मग आता मला सांगा, हे तर कोण झाले सांगा? आजोबा झाले. हे रोहन जे आहे ते रामूचा कोण होणार आहे? मुलगा होणार आहे. नीट त्यांनी दिलेत ना, रोहन हा रामूचा मुलगा आहे एवढं सांगून टाकलेलं. सिंपल आहे कन्सेप्ट. तर रामूच्या बाबांनी, कोणाच्या बाबांनी? रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतलं आणि ते सचिन काकांच्या घरी गेले. कोणाच्या घरी गेले सांगा? सचिन काकांच्या घरी गेले. आता सचिनची पत्नी जी आहे, सचिनची सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांची नातं काय? रोहनच्या वडिलांशी नातं काय? आता मला सांगा, ती मावशी होणार आहे. रोहनची कोण होणार आहे सांगा बरं? ही मावशी होणार आहे ना, तिथं लक्षात घ्या ना. मग आता मला सांगा, मग त्याची कोण होणार आहे? मावशी. आता तुमची मावशी म्हणजे तुमच्या वडिलांची कोण आहे? मेवणी आहे. म्हणजे डायरेक्ट उत्तर काय यायला पाहिजे होतं? इथं मेवणी उत्तर यायला पाहिजे होतं. सेम लॉजिक कन्सेप्ट घ्या, मेवणी उत्तर डायरेक्ट येऊन जाते का? हे प्रॉब्लेम्स येत नाही त्या ठिकाणी. लगेच तुमच्या कन्सेप्ट लक्षात आला असेल. बघा, आता या ठिकाणी मजुरांचा काळकामयोगावरती प्रश्न असते म्हणून मी नेहमी सांगत होतो आहेच. या ठिकाणी 6 मजूर एक काम, आता काम करायचं आहे, वर्क चेंज झालेला आहे. मला सांगा या ठिकाणी पहिल्यांदा मजुरांची संख्या किती आहे? 6 मजूर आहेत. मी या ठिकाणी लिहितो 6 मजूर आहेत. रोज किती दिवस काम करत आहेत? 4 दिवसामध्ये त्यांनी किती वस्तू तयार केलेत सांगा बरं? या ठिकाणी 9600 वस्तू तयार केलेल्या आहेत. त्यानंतर 18 मजूर आहेत. किती मजूर आहेत सांगा? त्या ठिकाणी 18 मजूर आहेत. 2 दिवस काम करत आहेत. किती वस्तू तयार करतील ते वस्तू तुम्हाला काढायच्या आहेत. इकडे वस्तू आणा, काही प्रॉब्लेम नाही. वस्तूंची संख्या या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करण्यासाठी आणू शकतो. मग काय काय झालं बघा बरं. हे 18 गुणिले 2, मग हे 9600 घ्या, भागिले किती? 6 गुणिले 4 करायचं. असं 6 1 6, 6 3 18, 2 1 2, 2 2 4, 2 1 2, 2 4 8, 2 8 16. म्हणजे डायरेक्टली काय करता आलं सांगा बरं? 2 शून्य घ्या, 3 8 3 24, 2 कॅरी, 4 त्रिकम 12, 2 किती झाले सांगा? 14. म्हणजे किती होत आहे? 14400 वस्तू तयार होत आहेत. 4 नंबरचं उत्तर तुमचं येऊन गेलं पाहिजे होतं. झालं, 4 नंबर उत्तर त्या ठिकाणी येते. आता बघा, काळकामी एकचे ट्रेनवरचे प्रश्न येतात म्हणलं होतं का नाही सांगा? आलेतच. 54 किलोमीटर तासी वेगाने जाणारी ट्रेन किती? 54 किलोमीटर तासी वेगाने जाणारी ट्रेन 9 सेकंदात टेलिग्रामला. लांबी शोधायचा आहे. मग लांबी म्हणजे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. सूत्र असते का नाही मित्रांनो सांगा बरं? वेग हे 54 गुणिले 518 गुणिले किती करायचं सांगा बरं? 9 सेकंद. मग 9 1 9, 9 2 18, 2 1 2, 2 2 4, 2 7 14. आता 27 गुणिले 5 करा. या ठिकाणी 7 5 35ला 5, 3 कॅरी आले, 5 2 10 3 किती झाले सांगा? 13. म्हणजे किती? 135 मीटर तुमचं आन्सर झालं. इतके सिंपल प्रश्न परीक्षेत होते का नाही सांगा बरं? इतके सिंपल लॉजिकनं प्रश्न त्या ठिकाणी होते. मी स्पष्टीकरण सांगून तुम्हाला अर्ध्या तासाच्या मध्ये सगळं, बाकीचे 5-10 मिनटं तर बोलण्यातच गेले असतील. 20 मिनटामध्ये पेपर टॅकल होत नाही. मी कसा पेपर स्पष्टीकरण सांगून तुम्हाला 25-26 मिनटामध्ये सगळं काही कव्हर करून दाखवत आहे. त्या ठिकाणी तुम्हाला 2-3 प्रश्नांची उत्तरं नाही आली असतील, काही हरकत नाही. 17-18 जर तुमचे मॅथ रिजनिंगचे प्रश्न बरोबर आले तर मग तुम्ही रिझल्ट एकदम चांगल्या पद्धतीनं काढू शकता. कळलं का नाही मित्रांनो? मग जर करता आता तेवढेही नाही, आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे एवढेही जरी प्रश्न बरोबर नाही आलेले असतील तरी काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. म्हणजे कमीत कमी प्रश्न तुमचे 15-16 तरी 10-12-15 तरी प्रश्न बरोबर या ठिकाणी येण्यासाठी काहीच वेळ लागत नाही. तुम्ही 10-12 मिनटं जरी दिलं तरी तुमचे 15 मिनटं जर दिले ना, 15 क्वेश्चन बरोबरच येतात तुमचे. 3-4 प्रश्न तुम्हाला थोडंसं अवघड वाटले असतील, डायग्रामॅटिक प्रश्न वगैरे होता ते मोजायला वगैरे थोडं प्रॉब्लेम. 2-3 प्रश्न असे आहेत की ते पर्यायकडनं सोडवलं तर लवकर सुटले असते, असं झालं. म्हणजे एवढं मी तुम्हाला सांगून सुद्धा काय होत आहेत सांगा बरं? लवकर येत नाहीत असं काही नाही. पण मॅनेजमेंट ते तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेत करायचं होतं. ठीक आहे, सर्वांचे चांगला पेपर गेलेला असेल. सर्वांनी आता आयोगाची आशा करूया. आयोगानं आन्सर कीमध्ये आन्सर्स काय देतात काय नाही ते सगळं बघूयात आपण. सर्वांना मेन्सच्या तयारीसाठी एकदा शुभेच्छा देतो आणि
राजमुद्रा अकॅडमी पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं आणखी एकदा स्वागत करतो आणि आजचा लेक्चर्स या ठिकाणी थांबवतो मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.